नमस्कार मित्रांनो. ज्या सावत्र मुलीला आयुष्यभर परकेपणाची वागणूक मिळाली, तीच एक दिवस आईच्या कठीण प्रसंगी तिचा सर्वात मोठा आधार बनली. काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. माझे नाव सुनीता आहे आणि माझ्या पतीच्या निधनानंतर मी माझ्या 3 मुलांसोबत राहत होते. त्यात एक मुलगी माझी सावत्र होती. तिचे नाव अनघा होते आणि माझे स्वतःचे 2 मुलं होते, आदित्य आणि आर्य. मी माझ्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करत होते. त्यांच्या छोट्या मोठ्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करत होते. त्यांना काही हवे असेल तर मी जास्त विचार न करता ते आणून देत होते. त्यांच्या अभ्यासापासून कपड्यांपर्यंत आणि त्यांच्या प्रत्येक गरजेची मी पूर्ण काळजी घेत होते. पण अनघाबरोबर माझे वागणे पूर्णपणे वेगळे होते. मी तिला कधीही माझी मुलगी समजून प्रेम दिले नव्हते. उलट अनेकदा तर मी तिच्याशी नीट बोलतही नसे. ती माझ्यासमोर नेहमी शांत राहत असे आणि माझी प्रत्येक गोष्ट मान्य करत असे. तिने कधीही माझ्याकडे जास्त मागणी केली नव्हती आणि घरात काही काम असेल तर ती काहीही न बोलता करून टाकत असे. माझ्या पतीच्या निधनानंतर घराची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आली होती. त्यांचा स्वतःचा खूप मोठा फर्निचर आणि इंटेरियरचा व्यवसाय होता. त्यांची स्वतःची कंपनी होती, जिथे घर, कार्यालय, हॉटेल आणि दुकानांसाठी फर्निचर तयार केले जात असे आणि मोठ्या प्रकल्पांचे इंटिरियरही केले जात असे. कंपनीत अनेक कारागीर, डिझायनर, अकाउंटंट आणि इतर कर्मचारी काम करत असत. तिथे बेड, सोफा, कपाट, डायनिंग टेबल, ऑफिसच्या खुर्च्या, टेबल आणि इतर अनेक गोष्टी तयार होत असत. याशिवाय मोठ्या घरांसाठी, कार्यालयांसाठी आणि हॉस्टेलसाठी इंटिरियरचे कामही आमच्या कंपनीकडून केले जात असे. माझे पती स्वतः ग्राहकांना भेटत, नव्या ऑर्डर घेत, डिझाईन पसंत करत आणि कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असत. त्यांचा व्यवसाय शहरात खूप चांगला चालत असे आणि अनेक मोठे लोक त्यांच्या कंपनीकडून आपले काम करून घेत असत. पण त्यांच्या अचानक निधनानंतर सगळे काही माझ्यावर आले होते. सुरुवातीला मला खूप भीती वाटत असे, कारण मी कधीही एकट्याने इतका मोठा व्यवसाय सांभाळला नव्हता. मला कळत नव्हते की कोणती ऑर्डर कधी पूर्ण होणार आहे, कोणत्या ग्राहकाशी काय बोलायचे आहे, कर्मचाऱ्यांना किती पैसे द्यायचे आहेत आणि कंपनीचे इतर खर्च कसे चालवायचे आहेत. पण मी हिंमत सोडली नाही. मी विचार केला की जर मी स्वतःच घाबरून बसले तर माझ्या मुलांचे काय होईल आणि माझ्या पतींनी इतक्या कष्टाने जे काही उभे केले आहे तेही हळूहळू नष्ट होईल. म्हणून मी स्वतःला सावरले आणि कंपनीत जायला सुरुवात केली. पहिल्यांदा मी फक्त आवश्यक बैठकींना बसत होते आणि कर्मचाऱ्यांना काम समजावून सांगत होते. नंतर हळूहळू मला कंपनीच्या प्रत्येक कामाची माहिती होऊ लागली. मी ग्राहकांशी बोलू लागले, त्यांचे ऑर्डर्स पाहू लागले, नव्या प्रकल्पांची माहिती घेऊ लागले आणि अकाउंटंटकडून दररोजच्या पैशांचा हिशोब समजून घेऊ लागले. काही महिन्यातच मला सगळे काम समजले आणि मग मी माझ्या पतींनी उभारलेली कंपनी नीट सांभाळायला सुरुवात केली. व्यवसाय आधीसारखा चालू राहिला आणि मला या गोष्टीचा आनंद होता की मी माझ्या पतींचे काम वाचवण्यात यशस्वी होत होते. पण घरात माझी विचारसरणी पूर्णपणे वेगळी होती. मी माझ्या दोन्ही मुलांना नेहमी जवळ ठेवत होते, त्यांच्यासोबत बसत होते, त्यांच्या गोष्टी ऐकत होते आणि दोघांपैकी कोणी काही मागितले तर मी लगेच त्यांची इच्छा पूर्ण करत होते. अनेकदा दोघे काही चूकही करत असत तरी मी त्यांना ओरडण्याऐवजी त्यांची चूक लपवत होते. मला वाटत असे की माझे मुलंच माझा आधार आहेत आणि पुढे जाऊन तेच माझी काळजी घेतील. पण अनघासाठी माझ्या मनात अशी कोणतीही भावना नव्हती. ती घरात राहत असे, पण मला नेहमी असे वाटत असे की ती माझ्या कुटुंबाचा भागच नाही. मी तिच्याकडून घराचे काम करून घेत असे आणि ती थकली तरी मी तिच्याकडे जास्त लक्ष देत नसे. ती अनेकदा संपूर्ण दिवस घरच्या कामात गुंतलेली असे, तरीही मी कधीही तिला हे विचारले नाही की तू जेवलीस का किंवा तुला कशाची गरज आहे का. ती बहुतेक वेळा शांतपणे आपले काम करत असे आणि मग आपल्या खोलीत जात असे. कधी कधी मी तिला माझ्या दोन्ही मुलांकडे पाहून हसताना पाहत असे, पण मी कधीही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही की तिच्या मनात काय चालले आहे.
मला वाटत असे की ती सावत्र मुलगी आहे. तिला माझ्या मुलांशी काय देणं घेणं. पण खरे तर ती माझ्या दोन्ही मुलांना आपले छोटे भाऊ समजत असे. आदित्यला अभ्यासात अडचण आली तर ती त्याची मदत करत असे. आर्यनचे काही सामान हरवले तर ती ते शोधून देत असे. माझी मुलंही तिला आपली बहीणच समजत असत. फक्त माझ्यामुळे घरात तिच्याशी जास्त प्रेमाने बोलले जात नसे. एक दिवस कंपनीत अचानक एक मोठी ऑर्डर आली, ज्यासाठी खूप कमी वेळेत खूप सारे फर्निचर तयार करायचे होते. त्या दिवशी मी सकाळपासून कंपनीत व्यस्त होते. सतत फोन येत होते. कर्मचारी आपापल्या कामाबद्दल विचारत होते आणि मला प्रत्येक गोष्ट स्वतः पाहावी लागत होती. तेव्हाच घरातून फोन आला की आदित्यची तब्येत अचानक बिघडली आहे आणि त्याला जोरदार ताप आहे. मी लगेच अस्वस्थ झाले आणि कंपनीचे काम सोडून घरी येण्याचा विचार करू लागले. पण त्याच वेळी एका खूप महत्त्वाच्या ग्राहकाची बैठक होती, जी टाळणे सोपे नव्हते. मी घरी फोन करून सांगितले की त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि मी लवकर येण्याचा प्रयत्न करते. मी आतून खूप अस्वस्थ होते, कारण माझा मुलगा आजारी होता आणि मी त्याच्या जवळ नव्हते. तेव्हाच अनघाने मला फोन केला आणि खूप शांत आवाजात म्हणाली की तुम्ही काळजी करू नका, मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. तुम्ही आपले काम पहा, मी त्याच्यासोबत आहे. तिची गोष्ट ऐकून मला थोडेसे समाधान वाटले. पण मी तरीही फक्त एवढेच म्हणाले की ठीक आहे, लक्ष ठेव, आणि फोन ठेवला. त्यावेळीही मी हा विचार केला नाही की ज्या मुलीशी मी कधीही प्रेमाने बोलले नाही, तीच माझ्या मुलासाठी आपले काम सोडून त्याच्यासोबत जात आहे. काही तासानंतर जेव्हा मी घरी पोचले, तेव्हा मी पाहिले की आदित्य बिछाण्यावर पडलेला होता. त्याच्याजवळ अनघा बसलेली होती. तिच्या हातात औषधं होती आणि ती त्याला वेळेवर औषध देत होती. डॉक्टरांनी सांगितले होते की त्याला विश्रांतीची गरज आहे आणि तिने खोलीत सगळे नीट करून ठेवले होते. मी शांतपणे तिला पाहत राहिले, पण तरीही माझ्या मनात तिच्यासाठी काही विशेष भावना आली नाही. मी फक्त माझ्या मुलाच्या कपाळाला हात लावला आणि त्याला विचारले की आता कसे वाटते. आदित्य म्हणाला की आता ठीक आहे आणि मग त्याने अनघाकडे पाहून म्हटले की दीदी माझ्यासाठी खूप वेळ बसून राहिली आणि मला एकटा सोडला नाही. मी त्याची गोष्ट ऐकली पण काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा कंपनीत गेले आणि घराचे काम आधीसारखेच चालू राहिले. हळूहळू मला जाणवू लागले की जेव्हा जेव्हा माझे दोन्ही मुले अडचणीत असतात, तेव्हा सर्वात आधी अनघाच त्यांच्या जवळ पोचते. ती त्यांना जेवू घालते, त्यांच्या अभ्यासात मदत करते, त्यांचे कपडे सांभाळते आणि गरज पडल्यास डॉक्टरांकडेही घेऊन जाते. पण मी तरीही तिला ते प्रेम देऊ शकले नाही ज्याची ती पात्र होती. मला वाटत असे की माझे मुलंच माझे स्वतःचे आहेत आणि तेच पुढे जाऊन माझी साथ देतील. मला माहीत नव्हते की वेळ माझ्या या गर्वाला खूप लवकर मोडणार आहे आणि ज्या दिवशी मला सर्वात जास्त कोणा आपल्याची गरज भासेल, त्या दिवशी माझे दोन्ही मुलं नव्हे तर तीच मुलगी माझ्या समोर उभी राहील, जिला मी आयुष्यभर परकी समजले होते. असाच हळूहळू वेळ निघून गेला आणि माझी तिन्ही मुले आता मोठी झाली होती. आदित्य आणि आर्यन आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या कामात लागण्याची तयारी करत होते. तर अनघाही आता मोठी झाली होती आणि तिचे लग्नाचे वय झाले होते. तिच्यासाठी शहरातील अनेक चांगल्या घरातून संबंध येऊ लागले होते, कारण ती दिसायला खूप सुंदर होती आणि तिचे संस्कारही खूप चांगले होते. जी कोणी तिला पाहत असे ती तिची प्रशंसा नक्कीच करत असे. पण माझ्या मनात तिच्यासाठी कधीही असे नव्हते की मी तिचे लग्न एखाद्या खूप मोठ्या आणि श्रीमंत घरात करावे. मी फक्त इतकेच इच्छित होते की कसे तरी तिचे लग्न एका ठीकठाक घरात होऊन जावे आणि माझी जबाबदारी संपून जावी. मी तिच्या लग्नात जास्त पैसे खर्च करू इच्छित नव्हते आणि हुंडाही द्यायचा नव्हता. म्हणून मी आमच्या वस्तीत राहणाऱ्या एका संबंध जुळवणाऱ्या बाईशी बोलले. एक दिवस ती माझ्या घरी आली आणि अनघाला पाहून म्हणू लागली की अरे वहिनी, तुमची मुलगी तर खूप चांगली आहे. तिच्यासाठी तर एकाहून एक चांगले संबंध येऊ शकतात. तुम्ही सांगा तर मी मोठ्या घरातील मुलं दाखवते. मी तिची गोष्ट ऐकून स्पष्ट सांगितले की तुम्हाला खूप जास्त संबंध पाळण्याची गरज नाही. मला फक्त असा मुलगा हवा आहे जो कष्ट करतो, नीट कमावतो आणि आपल्या पत्नीला चांगले ठेवू शकतो. माझ्यासाठी एवढेच पुरेसे आहे.
तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली की वहिनी, तुम्ही कसल्या गोष्टी बोलताय? तुम्ही स्वतः इतक्या चांगल्या घरातून आहात, तुमच्याकडे कशाचीही कमतरता नाही, तरीही तुम्ही तुमच्या मुलीसाठी इतका साधा संबंध का इच्छिता? मी तिच्याकडे पाहत म्हणाले की हे माझ्या घरचे प्रकरण आहे. मला काय करायचे आहे ते मी चांगले जाणते. तुम्ही फक्त माझ्यासाठी एक ठीकठाक मुलगा शोधून द्या, ज्याच्या घरात जास्त अडचण नसेल आणि जो आपल्या पत्नीला सन्मानाने ठेवू शकेल. तिने जास्त प्रश्न विचारले नाहीत आणि म्हणाली की ठीक आहे, जसे तुम्ही म्हणाल मी पाहते. काही दिवसानंतर ती माझ्या घरी एक नातं घेऊन आली. तिने सांगितले की मुलगा दिसायला चांगला आहे, स्वभावानेही ठीक आहे आणि त्याच्या कुटुंबात जास्त माणसे नाही. त्याची फक्त एक मोठी बहीण आहे जिचे लग्न झालेले आहे. मुलगा शहरातील एका खाजगी कंपनीत नोकरी करतो आणि दर महिन्याला जवळपास 35,000 रुपये कमवतो. त्याची नोकरीही व्यवस्थित चालली आहे आणि तो आपल्या कष्टाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्याच्याबद्दल ऐकले तेव्हा मला वाटले की यापेक्षा चांगले आणखी काय हवे. मला तर हेच हवे होते की मुलगा खूप श्रीमंत नसावा, जेणेकरून लग्नात जास्त खर्च करावा लागू नये. मी अनघालाही जास्त काही विचारले नाही, फक्त एवढंच म्हणाले की एक मुलगा पाहिला आहे, जर तुला ठीक वाटत असेल तर भेटून घे. ती शांतपणे माझ्या समोर बसून राहिली आणि मग हळूच म्हणाली की आई, जर तुला संबंध ठीक वाटत असेल तर मलाही काही हरकत नाही. तिच्या उत्तरावरून मला वाटले की तिने माझा निर्णयच आपल्या नशिबाचा निर्णय मांडला आहे. काही दिवसानंतर आम्ही मुलाच्या घरी गेलो. तिथे त्याची मोठी बहीणही आलेली होती. ती अनघाशी खूप प्रेमाने बोलली आणि मुलगाही तिच्याशी आरामात बोलला. त्याने अनघाच्या शिक्षणाबद्दल, तिच्या आवडींबद्दल आणि तिच्या पसंतीबद्दल विचारले आणि अनघाही हळूहळू मोकळेपणाने बोलू लागली. मला वाटले की मुलगा वाईट नाही, म्हणून मी जास्त वेळ घालवला नाही. मी त्याच्या कुटुंबियांशी बोलले आणि मग संबंध पक्का केला. काही महिन्यातच लग्नाची तारीखही ठरली. घरात लग्नाची तयारी सुरू झाली, पण मी तरी जास्त खर्च केला नाही. मी फक्त आवश्यक सामानच घेतले आणि जितका कमी खर्च करता येईल तितक्या कमी खर्चात लग्न करण्याचा प्रयत्न केला. अनघाने कधीही कोणतीही तक्रार केली नाही. ती प्रत्येक गोष्टीवर फक्त एवढेच म्हणत राहिली की आई, तुला जसे ठीक वाटेल मी तसेच करेन. लग्नाच्या दिवशी जेव्हा ती वधू बनून बसलेली होती तेव्हा ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदही होता, पण मी तिच्या मनात काय चालले आहे हे समजू शकले नाही. मला वाटत होते की आता माझी एक जबाबदारी आणखी संपून जाईल आणि मी माझ्या दोन्ही मुलांच्या भविष्याकडे आरामात लक्ष देऊ शकेन. जेव्हा पाठवणीची वेळ आली तेव्हा तिने माझे पाय धरले आणि मग मला मिठी मारून म्हणाली की आई, स्वतःची काळजी घे आणि जर कधी माझी गरज भासली तर मला नक्की सांग. मी फक्त एवढेच म्हणाले की तू तुझ्या घरात चांगली राहा आणि तिथे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करू नकोस. तिने माझी गोष्ट ऐकली आणि शांतपणे आपल्या नव्या घरी निघून गेली. मला वाटले होते की आता माझे आयुष्य आधीपेक्षा जास्त सोपे होईल, कारण माझ्या नजरेत अनघा नेहमी एक जबाबदारी होती. पण मला अजिबात माहीत नव्हते की येणाऱ्या काळात तीच मुलगी माझ्या आयुष्यात असा काळ घेऊन येणार आहे जेव्हा माझे स्वतःचे मुलंही माझी साथ सोडतील आणि मला कळेल की जिला मी आयुष्यभर परकी समजत होते तीच माझ्यासाठी सर्वात जास्त आपली होती. माझे दोन्ही मुलंही आता मोठे झाले होते, पण मी बालपणापासून आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक हट्टाची पूर्तता केली होती. त्यांची प्रत्येक गोष्ट मान्य केली होती आणि त्यांनी ज्या कोणत्या गोष्टीची इच्छा केली ती मी जास्त विचार न करता त्यांच्या समोर ठेवली होती. मी कधीही त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी जास्त अडवले नव्हते. जर त्यांना महागडे कपडे हवे असत तर मी विकत घेत असे, जर त्यांना नवी गाडी हवी असेल तर मी देत असे आणि जर कोणत्याही गोष्टीसाठी पैसे हवे असत तर मी प्रश्न न विचारता देत असे. कदाचित याच कारणाने दोघांनाही कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवलीच नव्हती. मी अनेकदा त्यांना समजावत असे की आता तुम्ही दोघेही मोठे झाला आहात, म्हणून व्यवसायावर लक्ष द्या. जर उद्या मी नसेन तर किमान तुम्ही हे काम सांभाळू शकाल आणि तुमच्या बाबांनी उभारलेली कंपनी पुढे नेऊ शकाल. पण माझी गोष्ट ऐकून दोन्ही मुलं हसत आणि म्हणत की आई, तू अजूनही अशा गोष्टी का बोलतेस? तू खूप वर्ष आमच्या सोबत राहणार आहेस. तू व्यवसायाची काळजी करू नकोस.
आम्ही पाहू. मी त्यांच्या गोष्टी ऐकून शांत होत असे, कारण माझ्या मनातही हेच होते की माझी दोन्ही मुलं माझ्यासोबत आहेत आणि पुढे जाऊन तेच माझा आधार होते. माझे इतके मोठे घर होते आणि इतकी वर्ष त्याच घरात माझाच निर्णय चालत आला होता. मला सवय झाली होती की घरात जे मी म्हणेन तेच होईल आणि कदाचित याच कारणाने मला वाटत असे की नेहमी हे घर माझ्या हातात राहील आणि माझी मुलंही माझी गोष्ट ऐकत राहतील. पण आयुष्य नेहमी आपल्या हिशेबाने चालत नाही. एक दिवस माझा मोठा मुलगा माझ्याकडे आला आणि थोडा वेळ शांतपणे माझ्या समोर बसून राहिला. मी त्याला विचारले की काय झाले बाळा, तू इतकं शांत का आहेस? तेव्हा तो म्हणाला की आई, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी म्हणाले की हो बोल. तेव्हा तो म्हणाला की मला एक मुलगी आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे. मी त्याची गोष्ट ऐकली तेव्हा मला आनंद झाला, कारण माझी इच्छा होती की माझ्या मुलाचे लग्न व्हावे आणि माझे घर आनंदाने भरून जावे. मी त्याला विचारले की कोण आहे ती मुलगी. त्याने सांगितले की ती त्याच्यासोबत कॉलेजमध्ये शिकत होती आणि कॉलेजच्या दिवसापासूनच दोघे एकमेकांना पसंत करत होते. शिक्षण संपल्यानंतरही दोघांचे बोलणे सुरू होते आणि आता दोघांना लग्न करायचे होते. मी त्याला म्हणाले की ठीक आहे, जर तुला ती मुलगी आवडत असेल तर मलाही तिच्याशी भेटायला हवं. मी तुझ्यासाठी तिचा संबंध घेऊन जाईन. माझा मुलगा खूप आनंदी झाला. पुढच्याच आठवड्यात मी तिच्या घरी गेली. मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. दिसायला खूप सुंदर होती आणि बोलण्याची पद्धतही चांगली होती. ती माझ्या समोर बसून खूप सन्मानाने बोलली. मला ती मुलगी आवडली. तिच्या कुटुंबियांनाही आमचा संबंध लगेच मान्य केला, कारण शहरात आमच्या कुटुंबाची चांगली ओळख होती आणि पैशांचीही काही कमतरता नव्हती. त्यांना वाटले की त्यांची मुलगी चांगल्या घरात जाईल, म्हणून त्यांनीही जास्त विचार न करता लग्नासाठी होकार दिला. काहीच काळात लग्नाची तयारी सुरू झाली. मी माझ्या मुलाच्या लग्नात कोणतीही कमतरता ठेवली नाही. घर फुलांनी आणि रोषणाईने सजवले गेले. नातेवाईकांना बोलवले गेले आणि खूप धूमधामाने लग्न झाले. जेव्हा माझी सून पहिल्यांदा घरात आली तेव्हा मी खूप आनंदी होते. मी दाराशी तिचे स्वागत केले आणि माझ्या मुलाची व सुनेची नजर काढली. मला वाटत होते की आता माझे घर आणखी आनंदाने भरून गेले आहे. काही दिवस सगळे ठीक चालले, पण हळूहळू मला तिच्या काही गोष्टी आवडेनाशा झाल्या. ती घराच्या कोणत्याही कामात जास्त रस घेत नसे. सकाळी उशिरापर्यंत खोलीतच राहत असे आणि घराच्या कामासाठी नोकरांवर अवलंबून राहत असे. मला तिला काम करण्यासाठी सांगणेही योग्य वाटत नसे, पण तरीही माझी इच्छा होती की तिने किमान घरातील मोठ्यांशी नीट बोलावे. अनेकदा असे होई की मी तिला एखादी गोष्ट समजावून सांगत असे आणि ती माझ्या बोलण्याला असे उत्तर देत असे जणू मी तिची शत्रूच आहे. सुरुवातीला मी तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले आणि विचार केला की नवीनच लग्न झाले आहे, हळूहळू सगळे समजेल. पण तिचे वागणे दिवसेंदिवस बदलत गेले. एक दिवस मी तिला म्हणाले की बाळा, घरात इतके लोक आहेत, जर तू थोडेफार काम पाहिलेस तर घरात सर्वांना चांगले वाटेल. तिने लगेच म्हटले की आई, मी लग्न घराचे काम करण्यासाठी केलेले नाही, माझेही स्वतःचे आयुष्य आहे. तिची गोष्ट ऐकून मला खूप वाईट वाटले, पण मी स्वतःला शांत ठेवले आणि म्हणाले की बाळा, मी तुला नोकर बनवण्यासाठी सांगत नाहीये, फक्त एवढेच इच्छिते की घरातील लोकांसोबत थोडे मिळून मिसळून राहा. पण तिने माझ्या बोलण्याला जास्त महत्त्व दिले नाही. काही दिवसानंतर तर ती माझ्या समोरच माझ्या मुलाकडे माझी तक्रार करू लागली आणि म्हणू लागली की तुमची आई प्रत्येक गोष्टीत मला आडवट टोकत राहते. ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही. माझा मुलगाही आता आधीसारखा राहिला नव्हता. तो आपल्या पत्नीची प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकत असे आणि अनेकदा माझे बोलणे मध्येच टाळून देत असे. तरीही मी आपल्या मनाला समजावत राहिले की लग्नानंतर मुलगा आपल्या पत्नीकडे जास्त लक्ष देईल, यात काही मोठी गोष्ट नाही. पण हळूहळू मला जाणवू लागले की माझ्या घरात माझा तो प्रभाव राहिला नाही जो आधी असायचा आणि ज्या मुलासाठी मी बालपणापासून आजपर्यंत प्रत्येक गोष्ट त्याच्या समोर ठेवली होती, आता तोच माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागला होता. तरीही मी शांत राहिले, कारण मला वाटत होते की कदाचित वेळेनुसार सगळे ठीक होईल.
पण मला काय माहित होते की येणाऱ्या दिवसात माझ्या सुनेमुळे माझ्या घरात असा बदल येणार आहे ज्याची मी कधीही कल्पनाही केली नव्हती. आणि त्याच बदलल्या दरम्यान माझी सावत्र मुलगी अनघा पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात परत येणार होती. आणि यावेळी तिची गरज मला आधीपेक्षा खूप जास्त असणार होती. मग हळूहळू दिवस निघू लागले, पण घराचे वातावरण आधीसारखे अजिबात राहिले नव्हते. माझ्या मोठ्या सुनेच्या कृती दिवसेंदिवस वाढत जात होत्या. ती आपल्या मर्जीनुसार घराचे काम करत असे, आपल्या आवडीनुसार उठत बसत असे आणि अनेकदा तर माझ्या समोरही अशा गोष्टी करून दाखवत असे ज्या मला अजिबात चांगल्या वाटत नसत. मी तिला अनेकदा प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला होता की बाळा, या घरात सगळे लोक मिळून मिसळून राहतात. तू नवी आहेस म्हणून हळूहळू सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न कर. पण ती माझ्या बोलण्याला जास्त गांभीर्याने घेत नसे. तिला वाटत असे की हे घर तिच्या पतीचेही आहे, म्हणून ती जे इच्छिते ते करू शकते. आणि खरे सांगायचे तर मला सर्वात जास्त दुःख फक्त याच गोष्टीचे होत असे की माझा मुलगाही प्रत्येक वेळी तिच्या बोलण्याचीच बाजू घेत असे. एक दिवस मी माझ्या मोठ्या मुलाला माझ्याकडे बोलावले आणि त्याला म्हणाले की बाळा, तुझ्या पत्नीला थोडे समजावण्याची गरज आहे. आपल्या घरात अशा प्रकारचे वागणे ठीक नाही. मी तिला कधीही हे सांगितले नाही की तिने माझी गुलामी करावी किंवा माझी प्रत्येक गोष्ट मान्य करावी, पण किमान घरातील मोठ्यांशी बोलण्याची पद्धत तरी योग्य असावी ना. माझे बोलणे ऐकून त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हटले की आई, आता तू म्हातारी झाली आहेस आणि ती आजच्या जमान्याची मुलगी आहे. तिला आपल्या पद्धतीने जगण्याची सवय आहे. जर तू तिच्या हिशेबाने थोडे जुळवून घेतलेस तर यात काय जाणार आहे. त्याचे हे बोलणे ऐकताच मला खूप राग आला, कारण हा तोच मुलगा होता ज्याच्या प्रत्येक छोट्या इच्छेची मी पूर्तता केली होती. बालपणी त्याने जे खेळणे मागितले ते दिले, जो कपडा आवडला तो विकत घेतला, ज्या शाळेत शिकायचे होते तिथे शिकवले. आणि जेव्हा त्याच्या बाबांच्या निधनानंतर घर आणि व्यवसाय दोन्हींची जबाबदारी माझ्यावर आली होती, तेव्हाही मी कधीही त्याला कोणत्याही अडचणीचा अनुभव येऊ दिला नव्हता. मी त्याला नेहमी आपल्या डोक्यावर बसवून ठेवले होते आणि आज तोच मुलगा मला म्हातारी म्हणून माझे बोलणे समजून घेण्याऐवजी मलाच बदलण्याचा सल्ला देत होता. माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याच्या समोर रडणे मला योग्य वाटले नाही. मी फक्त एवढंच म्हणाले की ठीक आहे बाळा, जर तुला तुझ्या पत्नीचे बोलणे योग्य वाटत असेल तर तू तेच कर. पण कधीही हे विसरू नकोस की नातेसंबंध फक्त आपल्या मर्जीनुसार चालत नाहीत, त्यात एकमेकांचा सन्मानही करावा लागतो. त्याने माझ्या बोलण्याला कोणतेही उत्तर दिले नाही आणि तिथून उठून निघून गेला. मी खूप वेळ तिथेच बसून राहिले आणि विचार करत राहिले की कदाचित मी आपल्या मुलांना गरजेपेक्षा जास्त प्रेम दिले होते, म्हणूनच आज ते माझ्या बोलण्याची कदर करत नव्हते. तेव्हाच माझा लहान मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला की आई, मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी आपले अश्रू पुसले आणि म्हणाले की हो बाळा, सांग, काय गोष्ट आहे. त्याने माझ्यासमोर बसताना म्हटले की आई, मलाही लग्न करायचे आहे. मला एक मुलगी आवडते आणि मला तिच्याशीच लग्न करायचे आहे. त्याची गोष्ट ऐकताच माझे मन आणखी खट्टू झाले, कारण अजून मोठ्या मुलाच्या लग्नानंतर घराचे वातावरण नीट झाले नव्हते आणि आता लहान मुलगाही आपल्या पसंतीच्या मुलीला घरी आणू इच्छित होता. मी त्याला विचारले की कोण आहे ती मुलगी. तो म्हणाला की ती माझ्या कॉलेजमध्ये माझ्यासोबत शिकत होती. आम्ही दोघे खूप काळापासून एकमेकांना ओळखतो आणि आता आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. मी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले की बाळा, तू तुझ्या बहिणीचे वागणे पाहत आहेस ना. तू पाहिले आहेस की ती माझ्यासोबत कशी बोलते आणि कशी आपली मर्जी चालवते. मी तुझ्या भावाची पसंती मान्य करून त्याचे लग्न करून दिले होते, पण आज मीच या घरात अस्वस्थ होत आहे. जर तुझ्या पसंतीची मुलगीही येऊन माझ्यासोबत अशाच प्रकारे वागू लागली तर मी काय करेन. त्याने लगेच म्हटले की आई, ती अशी नाही. तू एकदा तिच्याशी भेटशील तर तुला स्वतः समजेल. ती खूप चांगली आहे आणि ती तुला खूप सन्मान देईल. मी म्हणाले की बाळा, प्रत्येक मुलगा लग्नापूर्वी हेच म्हणतो की त्याच्या पसंतीची मुलगी सर्वात चांगली आहे, पण लग्नानंतर खरे आयुष्य सुरू होते आणि तेव्हा कळते की कोण कसे आहे.
मी तुला स्पष्ट सांगते की मी तुझे लग्न माझ्या पसंतीच्या मुलीशी करेन, कारण आता मला पुन्हा ती चूक करायची नाही. पण तोही आपल्या बोलण्यावर ठाम राहील. तो म्हणाला की आई, यावेळी तू माझी गोष्ट मान्य कर. मला ही मुलगी खूप विचार करून आवडली आहे. ती शिकलेली आहे, चांगल्या घरातून आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिचे मन खूप चांगले आहे. मी म्हणाले, ही सगळी माहिती मला सांगू नकोस. मी स्वतः मुलगी पाहून निर्णय घेईन. जर मला ती आवडली तर मी लग्नासाठी नकार देणार नाही. पण जर मला ती आवडली नाही तर तुला माझी गोष्ट मान्य करावी लागेल. त्याने थोडा वेळ विचार केला आणि मग म्हटले की ठीक आहे आई, तू तिच्याशी भेट तरी घे. मीही होकार दिला. पण माझ्या मनात भीती अजूनही होती, कारण मला नको होते की माझ्या घरात आणखी एक अशी सून यावी जी मलाच या घरात परकी करून टाकेल. पुढच्या काही दिवसांपर्यंत मी याच गोष्टीबद्दल विचार करत राहील. माझा लहान मुलगा दररोज मला समजावत असे की आई, तू फक्त एकदा तिच्याशी भेट घे. शेवटी मी त्याला म्हणाले की ठीक आहे, तू मुलीच्या घरच्यांशी बोल आणि भेटण्याचा दिवस ठरव. काही दिवसानंतर त्याने सांगितले की पुढच्या आठवड्यात आम्ही तिच्या घरी जाणार आहोत. मी म्हणाले की ठीक आहे, मीही येईन आणि मी स्वतः तिच्याशी बोलेन. भेटण्याच्या दिवशी मी सकाळपासूनच तयार होऊ लागले होते. मी आपल्यासाठी एक साडी काढली आणि आवश्यक सामान तयार केले. माझा मुलगाही माझ्यासोबत जाण्यासाठी तयार झाला. आम्ही दोघे गाडीने तिच्या घरी पोचलो. तेव्हा तिथे तिचे कुटुंबीय आधीच आमची वाट पाहत होते. आम्हाला पाहताच सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने आमचे स्वागत केले. मला पाहून मुलीच्या आईने म्हटले की आम्हाला खूप आनंद आहे की तुम्ही स्वतः आला आहात. मी फक्त हलकेसे स्मित केले आणि आत गेले. थोड्या वेळाने ती मुलगी समोर आली. दिसायला ती खूप साधी आणि गोड होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही बनावटीपणा नव्हता. तिने येताच माझे पाय धरले आणि माझ्या जवळ बसली. मी तिला विचारले की बाळा, तू काय करतेस? तिने सांगितले की तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि पुढेही काही शिकण्याची तिची इच्छा आहे. मी तिला घर कुटुंबाबद्दल विचारले. तेव्हा तिने प्रत्येक गोष्ट खूप सहजपणे सांगितली. माझ्या लहान मुलाच्या डोळ्यात तिच्यासाठी स्पष्ट आपलेपणा दिसत होता आणि ती मुलगीही त्याच्याकडे पाहून हसत होती. मी दोघांकडे पाहत होते, पण माझ्या मनात अजूनही तीच भीती होती की माहीत नाही लग्नानंतर तिचे वागणे कसे असेल. मी तिला थेट विचारले की बाळा, जर कधी माझा आणि तुझा कोणत्याही गोष्टीवर मतभेद झाला तर तू काय करशील? तिने काही क्षण विचार केला आणि मग म्हटले की आई, प्रत्येक घरात छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहतात, पण गोष्ट वाढवण्याऐवजी बसून एकमेकांना समजून घ्यायला हवी. आणि जर माझ्याकडून कधी चूक झाली तर तुम्ही मला आपली मुलगी समजून समजावून सांगा. तिची ही गोष्ट ऐकून मला थोडेसे समाधान वाटले, पण मी पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नव्हते, कारण मला माझ्या पहिल्या सुनेसोबतही लग्नापूर्वी सगळे ठीकच वाटले होते. मी घरी येऊन माझ्या मुलाला म्हणाले की मुलगी मला ठीक वाटली आहे, पण लग्नाचा निर्णय घाईघाईने करू नकोस. तो म्हणाला की आई, मी तिला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो आणि माझी इच्छा आहे की तू यावेळी माझ्या आनंदात माझ्यासोबत राहावी. मी त्याची गोष्ट ऐकून शेवटी होकार दिला. काही वेळा काळानंतर दोघांच्याही लग्नाची तयारी सुरू झाली. घरात पुन्हा एकदा रंगत आली. नातेवाईक येऊ लागले. लग्नाची तयारी सुरू झाली आणि माझा लहान मुलगा खूप आनंदी होता. मीही त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आनंदी होत होते. पण माझ्या मनात कुठेतरी भीती होती की लग्नानंतर सगळे बदलू शकते. लग्नाच्या दिवशी मी माझ्या मुलाला वर म्हणून पाहिले, तेव्हा माझे डोळे पाणावले. मला त्याचे बालपण आठवले, जेव्हा तो माझा हात धरून शाळेत जायचा आणि आज तोच मुलगा आपले घर बसवण्यासाठी विवाह बंधनात अडकत होता. मी त्याची नजर काढली आणि त्याला आशीर्वाद दिला. लग्न खूप चांगल्या प्रकारे झाले आणि मी माझ्या नवीन सुनेला घरी घेऊन आले. मी तिचे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केले, आरती केली आणि तिला घरात आत घेऊन आले. तिने येताच माझे पाय धरले आणि मी तिला आशीर्वाद दिला. सुरुवातीचे काही दिवस खूप चांगले गेले. ती घराच्या कामात माझी मदत करत असे, माझ्यासोबत बसून बोलत असे आणि अनेकदा तर स्वतः माझ्यासाठी चहा बनवून आणत असे. मला वाटले कदाचित यावेळी माझा लहान मुलगा बरोबर म्हणत होता आणि कदाचित माझ्या घरात खरोखर एक चांगली मुलगी आली आहे.
पण मला हे माहीत नव्हते की पुढे जाऊन माझ्यासमोर अशी एक गोष्ट येणार आहे जी माझे संपूर्ण घर बदलून टाकेल. कारण काही काळानंतर मला कळणार होते की जिला मी आपली नवीन सून समजून घरात आणले आहे, तिच्या मनात या घराबद्दल काही वेगळेच विचार चालले आहेत. आणि त्या दिवशी मला पहिल्यांदाच समजणार होते की घर मोठे झाले म्हणून नातेसंबंध मोठे होत नाहीत. नातेसंबंध मोठे करण्यासाठी मन मोठे असणे आवश्यक असते. काही दिवस ठीकठाक गेले होते आणि मला खरोखरच वाटू लागले होते की कदाचित यावेळी मी माझ्या लहान मुलासाठी योग्य मुलगी निवडली आहे. पण एका सकाळी सगळे बदलले. मी सकाळी लवकर उठून आपल्या खोलीतून बाहेर आले आणि हॉलमध्ये येऊन बसले होते. तेव्हा मी विचार केला की आज थोडा निवांत चहा प्यावा. तेव्हा मी माझ्या लहान सुनेला आवाज दिला आणि म्हणाले की बाळा, माझ्यासाठी एक कप चहा बनवशील का? तिने माझ्याकडे पाहिले आणि कोणताही संकोच न करता म्हटले की मी तुमची नोकर नाही आणि या घरात तुमच्यासाठी चहा बनवण्यासाठी आलेली नाही. तिची गोष्ट ऐकून मी काही क्षण तिला पाहतच राहिली. मला अजिबात अपेक्षा नव्हती की ती माझ्याशी अशा प्रकारे बोले. मी तर तिला नेहमी आपली मुलगी समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि लग्नानंतरच्या काही दिवसात ज्या प्रकारे ती माझ्यासोबत राहत होती त्यावरून मला वाटले होते की ती इतर लोकांपेक्षा वेगळी आहे. पण त्या एका उत्तराने माझा सगळा आनंद एका क्षणात संपून गेला. मी तिच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. फक्त शांतपणे तिथून उठून आपल्या खोलीत गेले आणि स्वतः चहा बनवला. पण माझ्या मनात तिचे बोलणे सतत फिरत राहील. मला सर्वात जास्त दुःख या गोष्टीचे होते की तिने मला फक्त चहासाठी नकार दिला नाही, तर ज्या पद्धतीने तिने ते सांगितले होते त्यावरून असे वाटले की मी तिच्यासाठी या घरातील कोणतीही मोठी व्यक्ती नसून अशी एक स्त्री आहे जी तिला अजिबात आवडत नाही. मी स्वतःला समजावले की कदाचित तिचा मूड खराब असेल किंवा कदाचित सकाळी सकाळी तिला चांगले वाटत नसेल म्हणून तिने असे बोलले असेल. पण काही दिवसात मला समजले की ही फक्त एका दिवसाची गोष्ट नव्हती. लग्नानंतर हळूहळू तिचे खरे वागणे माझ्या समोर येऊ लागले होते. ती घरच्या कामांपासून दूर राहू लागली होती आणि जर मी तिच्याकडे कोणतीही छोटी मदत मागितली तर ती स्पष्ट नकार देत असे. अनेकदा तर ती माझ्या समोरच आपल्या पतीला म्हणत असे की मी इथे कोणाचीही गुलामी करण्यासाठी आलेली नाही. मला माझे आयुष्य माझ्या हिशोबाने जगायचे आहे. तिचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटत असे, पण मी प्रत्येक वेळी स्वतःला रोखत असे. कारण मला नको होते की माझा लहान मुलगा माझ्यामुळे आपल्या पत्नीशी भांडण करावं. मी आधीच माझ्या मोठ्या मुलाच्या प्रकरणात खूप अस्वस्थ झाले होते आणि आता मला नको होते की दुसरा मुलगाही माझ्यापासून दूर जावा. पण कदाचित माझी हीच शांतता हळूहळू माझ्या विरुद्ध वापरली जाऊ लागली. ती माझ्या मुलाला आपल्या पद्धतीने समजावू लागली आणि अनेकदा त्याला म्हणत असे की इतक्या मोठ्या घरात आणि इतक्या मोठ्या कुटुंबात राहून माझे कोणतेही स्वतःचे आयुष्य नाही. तुमची आई प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करते आणि जर आपण वेगळे राहिलो तर आपण आपले आयुष्य जास्त चांगल्या प्रकारे जगू शकू. माझा मुलगा सुरुवातीला तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे, पण हळूहळू तिच्या बोलण्याचा प्रभाव त्याच्यावर होऊ लागला होता. एक दिवस मी पाहिले की दोघे आपल्या खोलीत खूप वेळ बोलत राहिले. जेव्हा मी तिथून जात होते तेव्हा दोघे अचानक शांत झाले. मी विचारले की काय झाले? तेव्हा माझा मुलगा म्हणाला की काही नाही आई, तू जा, तू आराम कर. मला त्याच्या आवाजात पूर्वीसारखी उबदारपणा जाणवली नाही आणि मला समजले की काहीतरी चालले आहे. पण मी त्यावेळीही काही बोलले नाही. काही दिवसानंतर एका संध्याकाळी माझा मुलगा माझ्याकडे आला आणि माझ्या समोर बसून म्हणाला की आई, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले की हो बाळा, बोल, काय गोष्ट आहे? त्याने थोडा वेळ शांत राहिल्यानंतर म्हटले की आई, माझी इच्छा आहे की मी आणि माझी पत्नी वेगळ्या घरात राहावी. त्याचे बोलणे ऐकून मला असे वाटले जणू कोणीतरी माझ्या छातीवर जोरात आघात केला आहे. मी त्याला विचारले की का, तुम्ही असे का म्हणतायत? तो म्हणाला की आई, माझ्या पत्नीला इतक्या मोठ्या घरात आणि इतक्या मोठ्या कुटुंबात राहण्याची सवय नाही. तिला इथे स्वतःला आरामदायक वाटत नाही आणि तिला वाटते की आम्ही दोघांनी आपले वेगळे आयुष्य सुरू केले पाहिजे. मी म्हणाले की बाळा, ही कसली गोष्ट बोलतोयस? हे घर तुझेही आहे,
तुझ्या बाबांनी हे घर आपल्या रक्ताच्या घामाने उभे केले होते. मी तुला आणि तुझ्या भावाला याच घरात वाढवले आहे आणि आज तो आपल्या पत्नीच्या बोलण्यामुळे आपले घर सोडण्याची गोष्ट करतोयस. तो म्हणाला की आई, मी कोणाच्याही बोलण्यामुळे हा निर्णय घेत नाही. मी स्वतः हा निर्णय घेत आहे. मी त्याच्या डोळ्यात पाहिले आणि मला जाणवले की तो पूर्णपणे खरे बोलत नव्हता. त्याच्या मनात अजूनही माझ्यासाठी प्रेम होते. कदाचित तो आपल्या पत्नीला दुःखी करू इच्छित नव्हता. मी त्याला समजावत म्हणाले की बाळा, जर तुझ्या पत्नीला कोणतीही अडचण असेल तर मला सांग. मी ती दूर करण्याचा प्रयत्न करेन. पण घर सोडणे हा कोणताही उपाय नाही. तो म्हणाला की आई, मी खूप विचार केला आहे. मी इथे राहू शकत नाही. मी म्हणाले की तर काय, तू मला एकटे सोडणार? त्याने आपली नजर खाली केली आणि म्हटले की आई, गोष्ट तुला एकटे सोडण्याची नाही. आम्ही जवळच एखादे घर घेऊ. तुला भेटायला येत राहू. मी त्याचे बोलणे ऐकून म्हणाले की बाळा, नातेसंबंध फक्त भेटायला येण्याने टिकत नाहीत. नातेसंबंध एकत्र राहून आणि एकमेकांची काळजी घेतल्याने टिकतात. पण तो माझे म्हणणे समजून घेण्यासाठी तयारच नव्हता. मी त्याला आठवण करून दिली की जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याची प्रत्येक गरज मी पूर्ण केली होती. त्याच्या बाबांच्या निधनानंतर मी एकटीने त्याला आणि त्याच्या भावाला सांभाळले होते. मी माझे सुख बाजूला ठेवून त्यांच्यासाठी सगळे काही केले होते. पण तो म्हणाला की आई, मी तुझ्या कष्टांना कधी विसरू शकत नाही. पण माझेही स्वतःचे आयुष्य आहे आणि मला ते माझ्या पत्नीसोबत जगायचे आहे. त्याचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. मी पहिल्यांदा त्याच्यासमोर आपला आवाज थोडा उंच करत म्हणाले की जर तुला तुझे आयुष्य तुझ्या पत्नीसोबत जगायचे असेल तर मी तुला कधीही अडवले नाही. पण आपली आई सोडून जाणे हेच काय तुझे आयुष्य आहे? त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. मी रागात त्याला स्पष्ट सांगितले की मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. जर तुला या घरात राहायचे असेल तर इथेच राहा आणि जर तुला जायचे असेल तर लक्षात ठेव, या घरावर आणि व्यवसायावर तुला कोणताही हक्क मिळणार नाही. माझे बोलणे ऐकताच तो पूर्णपणे शांत झाला. त्याने कदाचित विचारही केला नव्हता की मी त्याला अशी गोष्ट सांगेन. काही क्षण तो माझ्यासमोर उभा राहिला. मग हळूच म्हणाला की ठीक आहे आई, आणि तिथून उठून आपल्या खोलीत गेला. तो गेल्यानंतर मला माझ्या बोलण्याचा थोडासा पश्चाताप झाला. पण त्यावेळी माझा राग इतका वाढला होता की मी स्वतःला रोखू शकले नाही. मला भीती होती की जर दोन्ही मुले वेगळे झाले तर माझे घर पूर्णपणे रिकामे होईल. माझ्याकडे पैसे होते, व्यवसाय होता, जमीन होती, घर होते. पण माझ्यासाठी खरी संपत्ती माझे मुलं होते. आणि आता मला वाटत होते की ते एका मागोमाग एक माझ्यापासून दूर जात होते. त्याच रात्री मी आपल्या खोलीत एकटी बसले होते आणि माझ्या मनात वारंवार एकच विचार येत होता की अखेर माझ्यासोबत असे का होत आहे. तेव्हाच मला अचानक अनघा आठवली, माझी सावत्र मुलगी, जिला मी नेहमी माझ्या मुलांपेक्षा कमी समजत होते. मी तिचे लग्नही माझ्या मर्जीने केले होते आणि कधीही तिच्या आनंदाचा नीट विचार केला नव्हता. पण जेव्हा जेव्हा ती माझ्याशी बोलत असे तेव्हा तिच्या आवाजात माझ्यासाठी नेहमीच सन्मान असायचा. मी कधीही तिला आईचे प्रेम दिले नव्हते, पण तिने कधीही मला आई म्हणण्यात कमीपणा मांडला नव्हता. मला माझ्या जुन्या गोष्टी आठवू लागल्या आणि पहिल्यांदाच माझ्या मनात तिच्याबद्दल पश्चातापाची भावना निर्माण झाली. मी विचार केला की जर माझी स्वतःची मुले आज माझ्यापासून दूर होत असतील तर कदाचित हे माझ्या कृत्यांचे फळ आहे. मी नेहमी माझ्या मुलांना इतके डोक्यावर बसवून ठेवले की त्यांना कधीही आपली चूक जाणवलीच नाही. आणि ज्या मुलीला मला सर्वात जास्त प्रेम द्यायला हवे होते तिलाच मी नेहमी परकी समजले. तेव्हाच माझ्या फोनवर एक संदेश आला. तो अनघाचा होता. तिने लिहिले होते की आई, तू कशी आहेस? अनेक दिवसांपासून तुझा आवाज ऐकला नाही म्हणून विचारले. तो संदेश वाचून मी बराच वेळ फोन हातात धरून बसले. मग मी तिला फोन केला. तिने लगेच फोन उचलला आणि म्हणाली की आई, सगळे ठीक आहे ना? तुझा आवाज ठीक वाटत नाही. मी म्हणाले की बाळा, मी ठीक आहे, फक्त घरात थोडी अडचण चालली आहे. तिने विचारले की काय झाले? मी म्हणाले की काही नाही. मग मी तिला विचारले की जर कधी तुझ्या आईला तुझी गरज भासली तर तू तिच्याजवळ येशील का? तिने एक क्षणही विचार न करता म्हटले की आई, तू बोलावशील तर मी नक्की येईल. तिचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले,
कारण जिला मी कधी आपली मानले नव्हते, तीच आज माझ्यासाठी आपले नाते निभावण्यासाठी तयार होती. मी तिला काही बोलले नाही, फक्त फोन ठेवला आणि बराच वेळ रडत राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा घरात एक विचित्र शांतता होती. माझे दोन्ही मुलं आपापल्या खोलीत होते आणि त्यांच्या पत्नीही आपापल्या कामात गुंतलेल्या होत्या. पण मला असे वाटत होते जणू या घरात माझे असे कोणीच राहिले नव्हते. मी नाश्ता केला आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झाले. वाटेत माझ्या मनात वारंवार हाच प्रश्न येत राहिला की मी खरोखर माझ्या मुलांना योग्य पद्धतीने वाढवले होते का? मी त्यांना प्रत्येक गोष्ट दिली, पण कदाचित त्यांना नातेसंबंधांची किंमत समजावून सांगू शकले नाही. मी त्यांना पैशांची कमतरता भासू दिली नाही, पण कदाचित प्रेम आणि जबाबदारी यांच्यातील फरक समजावून सांगायला मी विसरले होते. त्याच दिवशी ऑफिसमध्ये माझ्या एका जुन्या कर्मचाऱ्याने मला म्हटले की मॅडम, तुम्ही आज खूप अस्वस्थ दिसत आहात. मी म्हणाले की काही नाही, फक्त घरच्या गोष्टी आहेत. तो म्हणाला की मॅडम, तुम्ही नेहमी आम्हाला शिकवले आहे की कोणताही निर्णय रागाच्या भरात घेऊ नये. त्याचे बोलणे ऐकले तेव्हा मला माझ्या मुलाला सांगितलेली गोष्ट आठवली की जर तो घर सोडून गेला तर त्याला कोणताही वाटा मिळणार नाही. मला वाटले कदाचित मी रागाच्या भरात खूप मोठी गोष्ट बोलून गेले होते. पण मग माझ्या मनात पुन्हा हाच विचार आला की जर मी प्रत्येक वेळी झुकत राहिले तर माझी मुले मला कधी समजून घेतील का? संध्याकाळी घरी परतल्यावर मी पाहिले की माझा लहान मुलगा आपल्या खोलीत बसला होता. मी त्याच्या जवळ जाऊन म्हणाले की बाळा, आज तू माझ्यासोबत बस, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. त्याने माझ्याकडे पाहिले आणि शांतपणे माझ्या जवळ येऊन बसला. मी त्याला म्हणाले की मी तुझ्यावर रागवले आहे, पण तू माझा मुलगा आहेस आणि मला तुला गमवायचे नाही. जर तुला वाटत असेल की वेगळे राहणे हाच तुझा आनंद आहे तर मी तुला जबरदस्तीने अडवू शकत नाही, पण एवढे नक्कीच इच्छिते की तू कोणताही निर्णय विचारपूर्वक घे. तो काहीही बोलला नाही. त्याच्या डोळ्यातही अश्रू होते. कदाचित त्याच्या मनातही माझ्यासाठी प्रेम होते, पण आपल्या पत्नीसमोर तो हतबल होत होता. त्याने फक्त एवढेच म्हटले की आई, मी तुझ्यावर प्रेम करतो. मी म्हणाले की जर खरोखर करतोस तर माझी गोष्ट कधीतरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. तो माझ्या हातावर हात ठेवून बसून राहिला आणि त्या क्षणी मला वाटले की कदाचित अजून सगळे संपलेले नाही. कदाचित नातेसंबंध वाचवण्याचा एक मार्ग अजूनही शिल्लक आहे. पण मला माहीत नव्हते की येणाऱ्या दिवसात माझ्यासमोर अशी सत्यता येणार आहे जी फक्त माझ्या मुलांबद्दलच नव्हे तर माझ्या स्वतःच्या निर्णयांबद्दलही मला खूप मोठा धडा देणार होती. आणि कदाचित त्याच दिवसापासून माझ्या आयुष्यात तो बदल सुरू होणार होता, ज्याची मी कधीही कल्पनाही केली नव्हती. मी अशा प्रकारे समजावल्यानंतर माझ्या लहान मुलाने माझ्याकडे पाहिले आणि खूप मंद आवाजात म्हटले की आई, मला तुला सोडून कुठेही जायचे नाही. माझ्याकडून चूक झाली होती. मी रागाच्या भरात आणि माझ्या पत्नीच्या बोलण्याला भुलून तुला वेगळे राहण्याची गोष्ट सांगितली. पण आता मला समजले आहे की आपले घर सोडणे ही कोणतीही समजूतदारपणाची गोष्ट नाही. त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले की चला, ठीक आहे बाळा, किमान तुला आपली चूक तरी समजली आणि मला आनंद आहे की तू तुझा निर्णय बदललास. हे घर तुझेही आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही दोघे माझ्यासोबत राहा. मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही, फक्त तुम्ही माझ्याजवळ राहा. त्यानंतर काही दिवस घराचे वातावरण पूर्णपणे ठीक राहिले. मला वाटले कदाचित आता सगळे सांभाळले जाईल. दोन्ही मुले माझ्यासोबत पूर्वीसारखे बोलू लागले होते आणि मीही माझ्या सुनांच्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागले. मला वाटत होते की वयाच्या या टप्प्यावर मला घरात भांडणे नको आहेत. मला इच्छा होती की माझी मुले माझ्यासमोर आनंदी राहावीत आणि मीही त्यांच्यासोबत माझे उरलेले आयुष्य आरामात घालवावे. पण नशिबाने कदाचित काही वेगळेच ठरवले होते. एका दिवशी सकाळी जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा मला माझ्या शरीरात काहीतरी विचित्र जाणवले. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण माझे हातपाय जाणू माझी साथच देत नव्हते. मी पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला, पण बिछाण्यावरून हलणेही मला शक्य होत नव्हते. मला असे वाटत होते जणू माझ्या संपूर्ण शरीराची ताकद अचानक संपून गेली आहे. मी घाबरून माझ्या मुलांना आवाज दिला, बाळा, लवकर माझ्या खोलीत या. माझा आवाज ऐकून दोन्ही मुले आपापल्या पत्नींसोबत माझ्या खोलीत आली.
त्यांनी मला बिछाण्यावर पडलेले पाहिले तेव्हा ते घाबरले. मोठ्या मुलाने माझ्या जवळ येऊन विचारले की आई काय झाले. मी थरथरत्या आवाजात म्हणाले की बाळा, मला समजत नाही. माझ्या शरीरात अजिबात ताकद नाही. मी उठू शकत नाही. मला डॉक्टरांकडे घेऊन चला. मला वाटते माझ्यासोबत काहीतरी गंभीर होत आहे. माझा लहान मुलगा लगेच माझ्या जवळ बसला आणि म्हणाला की आई तू घाबरू नकोस. आम्ही तुला आताच रुग्णालयात घेऊन जातो. पण जेव्हा त्यांनी मला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी अजिबात माझ्या पायावर उभी राहू शकले नाही. माझ्या शरीराने जणू काम करणे बंद केले होते. माझे हातही नीट वर उचलले जात नव्हते. माझी अवस्था पाहून दोन्ही मुले घाबरले होते. तेव्हा त्यांनी आपापसात बोलून ठरवले की आईला या अवस्थेत बाहेर घेऊन जाणे योग्य होणार नाही. आपण डॉक्टरांना घरीच बोलावून घेऊ. काही वेळातच डॉक्टर घरी आले. त्यांनी माझी पूर्ण तपासणी केली. माझे हातपाय पाहिले, काही प्रश्न विचारले आणि मग थोडा वेळ माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत राहिले. मी त्यांच्याकडे आशेने पाहत होते की कदाचित ते म्हणतील की काळजी करण्यासारखे काही नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्य पाहून माझी भीती आणखी वाढली. शेवटी त्यांनी म्हटले की तुमची अवस्था पाहता असे वाटते की तुम्हाला पक्षाघाताचा झटका आला आहे. हे ऐकताच माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले आणि खोलीत एकदम शांतता पसरली. मला वाटले जणू माझ्या कानांनी डॉक्टरांचे बोलणे चुकीचे ऐकले आहे. मी घाबरून विचारले की डॉक्टर साहेब, तुम्ही काय म्हणतायत? मला पक्षाघात कसा होऊ शकतो? मी तर कालपर्यंत अगदी ठीक होते. डॉक्टरांनी शांत आवाजात म्हटले की अनेकदा अशी अडचण अचानकही उद्भवू शकते. सध्या तुम्हाला पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल आणि तुमची अवस्था पाहता आता तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकणार नाही. तुम्हाला रोजच्या कामांसाठी दुसऱ्याच्या मदतीची गरज लागेल आणि घरात तुमची योग्य काळजी घेणे खूप आवश्यक आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी डॉक्टरांना विचारले की मी पुन्हा चालू शकेन का? त्यांनी म्हटले की उपचार आणि योग्य काळजी घेतल्यास बरीच सुधारणा होऊ शकते. पण आता काहीही निश्चित सांगता येणार नाही. तुम्हाला औषधे वेळेवर घ्यावी लागतील आणि फिजिओथेरपीही नक्कीच करावी लागेल. डॉक्टरांनी माझ्या सुनांना औषधांबद्दल आणि माझी काळजी कशी घ्यायची याबद्दल समजावून सांगितले आणि मग ते तिथून निघून गेले. डॉक्टर गेल्यानंतर माझ्या खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती. मी आपल्या बिछाण्यावर पडून छताकडे पाहत होते आणि विचार करत होते की कालपर्यंत मी आपल्या पायावर चालत होते. संपूर्ण घराचे काम पाहत होते, ऑफिसला जात होते, व्यवसाय सांभाळत होते आणि आज मी आपल्याच खोलीतून बाहेर जाण्यासाठी दुसऱ्याची वाट पाहत होते. मला पहिल्यांदा जाणवले की माणूस कितीही पैसे कमवू पण शरीराने साथ दिली नाही तर सगळेच निरर्थक वाटू लागते. सुरुवातीच्या काही दिवसांपर्यंत माझे मुलं आणि सुना माझी काळजी घेत राहील. कोणी मला जेवू घालत असे, कोणी औषधं देत असे, तर कोणी माझे कपडे बदलून देत असे. पण हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि अस्वस्थता स्पष्ट दिसू लागली होती. मी त्यांची अडचण समजत होते, कारण माझी काळजी घेण्याचे काम खरोखरच खूप वाढले होते. आता मला आंघोळीपासून कपडे बदलण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी कोणाची तरी गरज भासत होती. रात्री मला पाणी हवे असेल तरी कोणाला तरी आवाज द्यावा लागत असे. अंगाची बाजू बदलायची असेल तरी कोणाच्या मदतीची गरज भासत होती. सुरुवातीला माझ्या सुना माझ्या जवळ येत असत, पण काही काळानंतर त्यांचे वागणे बदलू लागले. एक दिवस मी माझ्या लहान सुनेला म्हणाले की बाळा, मला थोडे पाणी दे, माझा घसा कोरडा पडत आहे. तिने दुरूनच म्हटले की आता खूप काम आहे, थोड्या वेळाने येते. मी म्हणाले की बाळा, मला खूप ताण लागली आहे, जवळच तर ठेवले आहे, तू फक्त मला ग्लास दे. पण तिने रागाने म्हटले की तुम्ही प्रत्येक थोड्या वेळाने काही ना काही मागत राहता. आम्ही माणसं आहोत, आमचेही काम आहे. तिची गोष्ट ऐकून माझे मन दुखावले, पण मी काही बोलले नाही. मी विचार केला की कदाचित ती थकलेली असेल. पण दुसऱ्या दिवशीही असेच झाले आणि त्याच्या पुढच्या दिवशीही. माझ्या मोठ्या मुलाची पत्नीही आता पूर्वीसारखी मदत करत नव्हती. ती अनेकदा माझ्या खोलीत येत असे आणि घाईघाईने काम करून निघून जात असे. जर मी तिला काही सांगितले तर ती म्हणत असे की मम्मी, मी एकटी किती काही सांभाळू, घरही पाहावे, मुलांनाही पाहावे आणि तुमची काळजी घ्यावी, आता माझ्याकडून होत नाही. हळूहळू घरात माझी स्थिती एका ओझ्यासारखी बनू लागली आणि ही गोष्ट मला आतून तोडत होती. मी आपल्याच घरात कोणाची मदत मागतानाही घाबरू लागले होते, कारण मला माहीत होते की जर मी वारंवार आवाज दिला तर कोणी ना कोणी नक्कीच रागवेल.
एक दिवस माझी लहान सून माझ्या खोलीत आली आणि मला जेवण देताना म्हणाली की मम्मी तुम्ही हे जेवण खाऊन घ्या. मी जेवण सुरू केले तेव्हा मी तिला म्हणाले की बाळा औषधही दे. तिने म्हटले की औषध तिथेच ठेवले आहे, स्वतः घेऊन घ्या. मी म्हणाले की बाळा माझ्या हातात ताकद नाही, तू मला उचलून दे. तिने चिडून औषधं माझ्या हातात ठेवले आणि बाहेर निघून गेली. मी तिला जाताना पाहत राहिले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला आठवले की जेव्हा माझे मुलं लहान होते तेव्हा ते स्वतः जेवू शकत नसत, तेव्हा मी त्यांना आपल्या हाताने जेवू घालत असे. रात्रीही ते पाणी मागत असत, तर मी कितीही थकलेली असली तरी उठून त्यांना पाणी देत असे. त्यांचे कपडे धुत असे, त्यांना आंघोळ घालत असे. ते आजारी असताना रात्रभर त्यांच्या जवळ बसून राहत असे. आणि आज जेव्हा मला त्यांची गरज होती तेव्हा मीच त्यांच्यासाठी एक अडचण बनले होते. पण सर्वात जास्त वेदना मला या गोष्टीची होती की मी स्वतःही कधी एका मुलीसोबत असेच वागले होते. अनघा माझ्या घरात राहत असताना कितीदा माझ्याकडे आशेने पाहत असे, पण मी तिला कधीही आपल्या मुलांसारखे प्रेम दिले नव्हते. मी तिला नेहमी वेगळे ठेवले होते, तिच्या छोट्या छोट्या गरजांकडे दुर्लक्ष केले होते. आणि जेव्हा तिचे लग्न झाले तेव्हा मी फक्त एवढाच विचार केला होता की माझी जबाबदारी संपली, आता ती आपल्या घरी गेली आहे. मला तिच्या आयुष्याची काही देणं घेणं नाही. लग्नानंतरच तिचा फोनही मी अनेकदा उचलला नव्हता. ती कदाचित माझी विचारपूस करण्यासाठी फोन करत असे, पण मी तिच्या फोनला महत्त्व दिले नव्हते. माझ्या मुलांनीही तिच्याशी कोणतेही नाते ठेवले नव्हते. त्यावेळी मला वाटत असे की माझे मुलंच माझे सर्वस्व आहे. पण आज तेच मुलंच माझी अवस्था पाहून अस्वस्थ तर होत होते, मात्र आपल्या आयुष्यात इतके गुंतले होते की माझी पूर्ण काळजी घेणे त्यांच्यासाठीही कठीण झाले होते. एके रात्री मला खूप उशिरापर्यंत झोप लागली नाही. मला पाणी हवे होते. मी अनेकदा आवाज दिला पण कोणीही ऐकले नाही. शेवटी मी शांतपणे डोळे मिटले आणि आपले अश्रू पुसले. तेव्हा बाहेरून माझ्या सुनांचे आवाज ऐकू आले. त्या दोघी आपापसात बोलत होत्या. लहान सून म्हणत होती की आता या अशाच पडून राहिल्या तर आपण किती दिवस त्यांची कामे करत राहणार. मोठी सून म्हणाली की मीही वैतागले आहे. घराचे सगळे काम वेगळे आणि दिवस रात्र त्यांची सेवा वेगळी. आता माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट झाली आहे. मग लहान सून म्हणाली की तर दोन्ही भावांना सांगा की मालमत्तेचा वाटा करून घ्यावा, आपापले घर पाहावे आणि त्यांच्या आईला एखाद्या वृद्धाश्रमात सोडावे. हे ऐकताच माझ्या शरीरातील जणू सारी ताकदच निघून गेली. मी बिछाण्यावर पडून शांतपणे त्यांच्या गोष्टी ऐकत राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले आणि मी मनातच विचार करत राहिले की काय खरोखर माझी स्वतःची मुले मला वृद्धाश्रमात पाठवतील? ज्या घराला मी आपल्या हातांनी सांभाळले होते, ज्या घरात मी आपल्या पतीच्या आठवणी आणि आपल्या मुलांचे बालपण पाहिले होते, काय आता त्याच घरात माझ्यासाठी जागा उरली नव्हती? तेव्हाच मला माझ्या सावत्र मुलीची आठवण आली आणि माझ्या मनात एक विचार आला. जर आज अनघाला माझ्या परिस्थितीबद्दल कळले तर कदाचित ती मला कधीही एकटी सोडणार नाही, कारण माझ्या वाईट वागण्यानंतरही तिने मला आईच म्हटले होते. पण तिला कसे कळणार? मीच तर तिच्याशी संपर्काचे सगळे मार्ग बंद केले होते. मी तिच्याशी बोलणेही सोडले होते, तिचा फोन उचलणेही सोडले होते आणि माझ्या मुलांनीही कधी तिच्याशी संपर्क साधला नव्हता. मी आपल्या कृत्यांचा विचार करत आतूनच तुटून जात होते. मला समजू लागले होते की कदाचित ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा आहे. मी इतरांसोबत जसे वागले होते आज तसेच वागणे माझ्या समोर येऊन उभे राहिले होते. पण मला माहीत नव्हते की माझ्या आयुष्यात अजून एक असे वळण येणार होते, जिथे तीच मुलगी जिला मी कधी आपली मानले नव्हते माझ्यासाठी सर्वात मोठा आधार बनणार होती. आणि त्या दिवशी मला पहिल्यांदाच समजणार होते की नातेसंबंध केवळ रक्ताच्या नात्याने नव्हे तर प्रेम आणि आपलेपणाने निर्माण होतात. हळूहळू माझी स्थिती आणखी बिघडत जात होती आणि आता माझे दोन्ही मुलंही माझ्याशी पूर्वीसारखे प्रेमाने बोलत नव्हते. त्यांना फक्त माझ्या मालमत्तेची चिंता होती, माझ्या परिस्थितीची नाही. एक दिवस दोघे माझ्या खोलीत आले आणि माझ्या जवळ बसून म्हणू लागले की आई, आता तू खूप वयस्कर झाली आहेस आणि तुझी तब्येतही ठीक राहत नाही, म्हणून आम्हाला वाटते की तू तुझी सगळी मालमत्ता आम्हा दोन्ही भावांच्या नावावर करून दे, जेणेकरून पुढे कोणतीही अडचण येऊ नये.
त्यांची गोष्ट ऐकून माझे मन आतून तुटले. मी त्यांच्याकडे पाहून म्हणाले की मी अजून जिवंत आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घराचा आणि मालमत्तेचा निर्णय मी स्वतः घेईन. तुमच्यामध्ये आता काहीही वाटून देणार नाही. माझी गोष्ट ऐकून दोन्ही मुलं शांत झाली, पण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की त्यांना माझे बोलणे आवडले नव्हते. तेवढ्यात त्यांच्या पत्नी तिथे आल्या आणि त्यांनी मला म्हटले की आई, आम्ही तुमची काळजी घेत घेत थकून गेलो आहोत. प्रत्येक वेळी तुमच्या खाण्यापिण्यापासून औषधांपर्यंत आणि तुमच्या स्वच्छतेपर्यंत सगळे आम्हालाच करावे लागते. आम्हालाही आपले आयुष्य जगायचे आहे. जर तुम्ही मालमत्तेचे वाटप केले नाही तर मग तुम्हाला इथे ठेवणे आमच्यासाठी कठीण होईल. त्यांच्या गोष्टी ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणाले की काय, तुम्ही मला फक्त यासाठीच आपल्याजवळ ठेवत होतात कारण तुम्हाला माझी मालमत्ता हवी होती? काय मी तुमची आई नाही? काय माझ्या या परिस्थितीत तुम्हाला माझ्याबद्दल थोडीही दया वाटत नाही? पण त्यांच्यापैकी कोणाच्याही चेहऱ्यावर मला माझ्यासाठी प्रेम दिसले नाही. उलट असे वाटत होते जणू मी त्यांच्यासाठी एक ओझे बनले आहे. मग एक सून म्हणाली की आई, तुम्ही काळजी करू नका. वृद्धाश्रमात तुमची चांगली काळजी घेतली जाईल. तिथे तुमच्यासारखे खूप लोक राहतात आणि तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही. मी थरथरत्या आवाजात म्हणाले की मला वृद्धाश्रमात जायचे नाही. हे माझे घर आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य याच घराची काळजी घेण्यात घालवले आहे. तुम्ही मला माझ्याच घरातून कसे काढू शकता? पण माझ्या कोणत्याही गोष्टीचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. दोन्ही मुलंही आपल्या पत्नींच्या बोलण्याला फुलले होते आणि मला असे वाटत होते जणू माझी स्वतःची मुलेच मला माझ्याच घरातून बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटली होती. मी बिछाण्यावर पडून रडत राहिले आणि मनातच आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढत राहिले. तेव्हाच मला माझ्या सावत्र मुलीची अनघाची आठवण आली. माझ्या मनात अचानक खूप वेदना दाटून आली, कारण मी तिच्यासोबत कधी चांगले वागले नव्हते. बालपणापासूनच मी आपल्या दोन्ही मुलांवर तिच्यापेक्षा जास्त प्रेम केले होते. त्यांच्या प्रत्येक हट्टाची पूर्तता केली होती. पण जेव्हा अनघाला माझी गरज भासत असे तेव्हा मी तिला कधी आपली मुलगी समजून मिठीही मारली नव्हती. मी तिचे लग्नही फक्त यासाठीच एका साध्या घरात केले होते, कारण मी तिला आपल्यावरचे ओझे समजत होते. मला भीती होती की जर तिचे लग्न एखाद्या मोठ्या घरात झाले तर मला खूप काही द्यावे लागेल. म्हणून मी जाणून बुजून तिचा संबंध एका साध्या मुलाशी केला होता. त्यावेळी मला वाटत असे की मी खूप शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. पण आता आपली परिस्थिती पाहून मला समजत होते की मी तिच्यासोबत किती चुकीचे केले होते. मला तिची आठवण येत होती, पण तिच्याशी बोलण्याची हिंमत होत नव्हती, कारण मी स्वतःच तिच्याशी संपर्काचे सगळे मार्ग बंद केले होते. लग्नानंतर तिने अनेकदा मला फोन केला होता, पण मी तिच्याशी नीट बोललेही नव्हते. कधी तिचा फोन उचलला नाही आणि कधी उचलला तरी लगेच बोलणे संपवून टाकत असे. माझ्या मुलांनी तिच्याशी कोणतेही नाते ठेवले नव्हते, म्हणून तिला माझ्या परिस्थितीबद्दल काहीही माहीत नव्हते. मी मनातच विचार करत होते की काश मी तिलाही आपल्या मुलांइतके प्रेम दिले असते. काश मी तिला कधी आपली मुलगी मानून तिच्या डोक्यावर हात ठेवला असता, तर कदाचित आज मला अशा प्रकारे एकटेपणा जाणवला नसता. पण आता पश्चाताप करण्याशिवाय माझ्याकडे काहीही उरले नव्हते. त्याच दिवशी माझे मुलं आणि त्यांच्या पत्नी मला घरातून बाहेर नेण्याची तयारी करू लागली. मी वारंवार त्यांना म्हणत होते की मला घेऊन जाऊ नका, मला कुठेही जायचे नाही, मला इथेच राहायचे आहे. पण माझा आवाज कोणालाही ऐकू येत नव्हता. तेव्हाच अचानक घराच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली आणि काहीच वेळात अनघा आपल्या पतीसोबत आत आली. तिने मला त्या अवस्थेत पाहताच तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. ती धावत माझ्या जवळ आली आणि घाबरून म्हणाली की आई, तुला काय झाले? तू इतकी अशक्त कशी झालीस? आणि हे लोक तुला कुठे घेऊन जात आहेत? तिचा आवाज ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिच्याकडे पाहिले आणि माझ्याजवळ सांगण्यासाठी काही शब्द उरले नव्हते. मला समजत नव्हते की ज्या मुलीला मी कधी प्रेम दिले नाही, आज तीच माझ्यासाठी सर्वाधिक अस्वस्थ झाली होती. तिने माझ्या मुलांना विचारले की आईला कुठे घेऊन जात आहात? तेव्हा त्यांनी म्हटले की आम्ही यांना वृद्धाश्रमात सोडायला जात आहोत. आता आम्हाला यांची काळजी घेता येत नाही. आता अनघाच्या डोळ्यातही अश्रू आले. तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हटले की आई, तू मला का सांगितले नाहीस? मी तर तुझीच मुलगी आहे. तुला माझी गरज होती तर तू मला आठवले का नाहीस? तिची ही गोष्ट ऐकून माझे मन तुटले.
मी रडत म्हणाले की बाळा मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप चुकीचे वागले. मी कधीही तुला आपली मुलगी मानले नाही. पण आज मला समजत आहे की मुलगी फक्त ती नसते जिला आपण जन्म देतो. मुलगी तीही असते जी कठीण वेळेत आपला हात धरून आपल्यासोबत उभी राहते. माझी गोष्ट ऐकून तिने मला मिठी मारली आणि म्हटले की आई, आता जुन्या गोष्टी बोलू नकोस. तू माझ्यासोबत चल. मी तुला आपल्या घरी घेऊन जाईन आणि तुझी काळजी घे. तेव्हाच माझ्या मोठ्या मुलाने हसत म्हटले की तू यांना आपल्यासोबत कसे ठेवशील? तुझ्याकडे तर स्वतःकडे इतके पैसे नाहीत की तू आईचा उपचार करू शकशील. त्याची गोष्ट ऐकून अनघाच्या पतीने पुढे येऊन म्हटले की तुम्ही काळजी करू नका. पैशांची गरज लागली तर आम्ही कष्ट करू, पण आईला एकटे सोडणार नाही. माझ्या पत्नीने नेहमी आपल्या आईबद्दल विचार केला आहे आणि जर आज त्यांना आमची गरज असेल तर आम्ही मागे हटणार नाही. मग त्याने सांगितले की त्याला नोकरीत पदोन्नती मिळाली आहे आणि कंपनीकडून त्यांना राहण्यासाठी एक चांगले घरही मिळाले आहे. तो म्हणाला की आई आता आमच्या सोबत राहतील. त्यांना कोणत्याही वृद्धाश्रमात जाण्याची गरज नाही. त्याची गोष्ट ऐकून मी आतून पूर्णपणे तुटले होते. पण त्याचबरोबर मला पहिल्यांदाच आपल्या कृत्यांची जाणीवही होत होती. मी आपल्या दोन्ही मुलांना प्रत्येक आनंद दिला होता. त्यांच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता केली होती. पण आज जेव्हा मला त्यांची सर्वात जास्त गरज होती तेव्हा ते मला उझे समजत होते. आणि ज्या मुलीला मी कधीही आपलेपणाचे प्रेम दिले नव्हते तीच माझ्यासाठी आपल्या घराची दारे उघडून उभी होती. मी अनघाचा हात धरून म्हणाले की बाळा, काय तू मला खरोखर आपल्यासोबत ठेवशील? तिने काहीही विचार न करता म्हटले की आई, तू माझी आई आहेस. तू माझ्यासोबत राहशील. यात विचारायची काय गरज आहे? तिची गोष्ट ऐकताच मी रडू लागले आणि तिला म्हणाले की मला माफ कर बाळा. मी तुझ्यासोबत खूप चुकीचे केले. मी तुला कधी प्रेम दिले नाही. तुझे लग्नही माझ्या मर्जीने अशा घरात केले जिथे मला वाटले होते की माझे ओझे कमी होईल. मी कधी विचार केला नाही की तुझ्या मनावर काय परिणाम झाला असेल. अनघाने माझे अश्रू पुसले आणि म्हटले की आई, आता त्या गोष्टी आठवून स्वतःला दुःख देऊ नको. माझे पती खूप चांगले आहेत आणि त्यांनी मला नेहमी आनंदी ठेवले. आम्ही दोघे कष्ट करून आपले घर चालवत आहोत आणि आज आमच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. हे ऐकून मला माझ्या विचारसरणीची खूप लाज वाटली. जिला मी दुर्बल समजत होते ती आपल्या आयुष्यात स्वतःच्या बळावर पुढे गेली होती. आणि माझी मुलं, ज्यांच्यासाठी मी माझे सर्वस्व दिले होते, ते आज माझ्यासाठी उभे राहण्यास तयार नव्हते. अनघा मला आपल्यासोबत तिच्या घरी घेऊन गेली. तिथे तिने माझ्यासाठी एक खोली तयार केली. माझ्या बिछाण्याजवळ माझी औषधं ठेवली आणि माझ्या खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घेऊ लागली. तिचे पती माझ्यासोबत खूप आदराने बोलत असत. मी जेव्हा जेव्हा त्यांना पाहत असे तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट येत असे की मी किती मोठी चूक केली होती. काही दिवसानंतर जेव्हा माझी तब्येत थोडी सुधारली तेव्हा मी माझ्या वकिलाला बोलावले आणि माझ्या सगळ्या मालमत्तेची कागदपत्रे काढून घेतली. मी ठरवले की आता माझी सगळी मालमत्ता माझ्या दोन्ही मुलांना मिळणार नाही, कारण ज्यांची मला गरज होती त्यांनीच मला सोडले होते. आणि जिला मी कधी आपले मांडण्याची संधीच दिली नव्हती तीच आज माझ्यासाठी सगळे करत होती. मी माझी सगळी मालमत्ता अनघा आणि तिच्या पतीच्या नावावर करून दिली. माझ्या मुलांना जेव्हा या गोष्टीची माहिती झाली तेव्हा त्यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी माझे मन वितळले नाही. मी त्यांना म्हणाले की मी तुम्हाला आयुष्यभर सगळे काही दिले, पण तुम्ही मला फक्त माझी मालमत्ता समजलं. आज मी माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेत आहे आणि मला कोणाकडूनही सूट घ्यायचा नाही. फक्त एवढे समजावून सांगायचे आहे की पैसा आणि रक्ताचे नाते नेहमी साथ देत नाही. कधी कधी एक चांगले मन आणि चांगले संस्कार त्या नात्यापेक्षाही अधिक मजबूत ठरतात, ज्याला आपण जन्मापासून आपले मानतो. त्या दिवशी मला खरोखर समजले की जिला मी सावत्र मुलगी समजून दूर ठेवले होते तीच माझी खरी मुलगी बनून माझ्यासोबत उभी होती. आणि ज्यांना आपले रक्त समजून मी संपूर्ण आयुष्य सांभाळले होते त्यांनीच मला सर्वात जास्त एकटे केले होते. मी माझ्या कृत्यांचा खूप पश्चाताप केला, पण आता मी प्रयत्न करत होते की माझे उरलेले आयुष्य माझ्या मुलीच्या प्रेमात आणि तिच्या साथीच्या आधाराने चांगल्या प्रकारे घालवावे. आणि मनातच मी परमेश्वराला फक्त एवढेच म्हटले की जर आयुष्यात कोणाला आपले मांडण्याची संधी मिळाली तर त्याच्या मनाला कधी दुखवू नका, कारण वेळ बदलायला उशीर लागत नाही आणि कधी कधी तोच माणूस आपल्या सर्वात कठीण काळात आपल्यासाठी सर्वात मोठा आधार बनतो, ज्याला आपण आयुष्यभर आपले म्हणण्यास नकार दिलेला असतो. मित्रांनो, नाती रक्ताने नाही
तर प्रेम, माणुसकी आणि आपलेपणाने जपली जातात. कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. तसेच आमच्या दुसऱ्या चॅनलवर खऱ्या घटनांवर आधारित कथा पाहायला मिळतात. त्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.